हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बऱ्याच कमेंट्स येत असतात की ताई, आमच्या घरात असं होतं, कटकटी होतात, भांडणं होतात, मन अशांत राहतं आणि सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे आता देवाधर्माचं काही करायची इच्छा होत नाही. मनच लागत नाही की देवाचं काही करावं, काही स्तोत्र मंत्र पठण करावं. असं म्हणजे बऱ्याच माझ्या ताईंच्या बाबतीत होत आहे की आम्हाला आता तू सांगते ही सेवा कर, ती सेवा कर, करतो पण त्याच्यात मन लागत नाही. तर ह्या गोष्टी आमच्यासोबत होत आहेत. घरात सततचे वादविवाद होत आहेत. म्हणजे स्वतःमध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आली, करणीबाधा, नजरबाधा, काही ना काही गोष्टी घरात होत आहेत. खूप निगेटिव्ह फील होतो. आम्हाला काय करावं काही सुचत नाही. आम्हाला खूप त्रास होतो आहे. नवरा बायकोची भांडणं होत आहेत. मला मान सन्मान मिळत नाही. काही ना काही गोष्टी घरात सुरू आहेत. जर तुम्हाला असं होत असेल तर तुम्हाला मी आज एक छोटासा उपाय सांगते. बघा, आता मी म्हणजे सेवा सगळ्यांना सांगत असते, पण सेवा सगळ्यांनाच शक्य होते असं नाही. बघा, सेवा केल्याशिवाय तर आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. सेवा तर करावीच लागणार. जो सेवा करतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज नक्की उभे राहतात. परंतु काय होतं, बऱ्याच जणांची मुलं लहान असतात किंवा काही जण वर्किंग असतात. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी असेल त्या वर्किंग असेल तर त्या वेळाभावी करू नाही शकत. तर असं होतं, आता हे धकाधकीचं जीवन आहे, सगळेच आता वर्किंग झाले आहेत, कोणीच आता घरात रिकामा बसलेलं नाही. बऱ्याच जणांना असं होतं. मग त्यामुळे काय होतं की देवाची सेवा करायची राहून जाते घरात. मग कुलदेवीची सेवा होत नाही, पितरांची सेवा होत नाही, गुरुची सेवा होत नाही. मग यामुळे काय होतं की आपल्याला मग घरात बदल दिसतात. आपल्या घरात अशांततेचं वातावरण तयार होतं आणि घरात आपल्याला राहावंसं वाटत नाही. काही ना काही त्रास आपल्याला होत असतो. तर ज्यांना सेवा करणं शक्य नसेल, ज्यांच्या हातून अजिबात म्हणजे त्यांना सेवा करायला वेळच मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आज मी एक छोटासा उपाय घेऊन आली आहे. हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला, कारण काही जणांना म्हणजे काही जणांना अजिबात विश्वास नसतो, ते असं उपाय वगैरे करून होतं का? होतं. जर तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवला, अध्यात्म आहे ना, तर मग विश्वाससुद्धा आहे. म्हणजे अध्यात्मात जो विश्वास ठेवतो की अध्यात्म म्हणजे खरंच आहे, की अध्यात्मात आपण आलो तर अशक्य गोष्टी शक्य होतात. जर हे तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करणार. तर हा उपायसुद्धा तुमचा सक्सेस होणार आहे. तर असाच मी एक छोटासा उपाय तुमच्यासाठी घेऊन आले. आता उपाय सगळेच करू शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे. म्हणजे मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात, महिला पुरुष मोठे जे असतील ते सुद्धा करू शकतात, किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा हा उपाय करू शकतात. अगदी कोणी हा उपाय करू शकतो. तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला हा उपाय उठल्यावर करायचा आहे. तर सकाळी उठल्यावर हा उपाय करायचा, कोणता करायचा, कशा पद्धतीने करायचा, तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता सकाळची वेळ आपल्याला माहिती आहे, सकाळी एकदम आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. तर सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे. शुचिर्भूत झाल्यानंतर चहा वगैरे, आता सगळ्यांना चहा घ्यायची सवय असते सकाळी, आपण चहाशिवाय म्हणजे राहत नाही. तर चहा तुम्ही वाटल्यास ठेवून द्या. चहा गॅसवर तुमचा होत राहील, कमी गॅस करा, चहा होत राहील. तोपर्यंत तुम्हाला 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास प्यायचं पाणी घ्यायचं आहे. प्यायचं पाणी घ्यायचं आणि त्यात तुम्हाला चिमूटभर, अगदी म्हणजे चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यात ती हळद टाकायची आणि तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे. माठाचं पाणी घ्या किंवा फिल्टरचं पाणी घ्या, फ्रीजचं पाणी अजिबात घेऊ नका. तर साधं पाणी घ्यायचं. ग्लास तुम्ही कुठलाही घेऊ शकता, काचेचा घ्या, स्टीलचा घ्या, पितळी घ्या, तांब्याचा घ्या, कुठलाही ग्लास घेऊ शकता. त्या पाण्यात तुम्हाला हळद टाकल्यानंतर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आणि पाणी पित असताना उभं राहून पिऊ नका. बेडवर बसा किंवा खाली बसा किंवा चेअरवर बसा, बसून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे. आणि पाणी पित असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जोपर्यंत ते पाणी तुमचं पिणं होत नाही, संपत नाही ते पाणी, तोपर्यंत तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे. बस एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी तुम्हाला म्हणजे काही महिलांचे पिरियड्स आले तर मग आज आम्ही करू शकतो. सुतक वेटाळ काही बघायची गरज नाही. कंटिन्यू तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही आयुष्यभर करू शकता. कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करू शकता. अगदी तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. कंटिन्यू तुम्ही हा उपाय करा. म्हणजे आयुष्यभर केला तर अतिशय उत्तम. नसेल तुम्हाला शक्य तर कमीत कमी 21 दिवस हा उपाय करा. 21 दिवस उपाय करा आणि बघा काय चमत्कार होतो. आता तुम्ही म्हणणार ताई, हळद टाकून पाणी प्यायचं यात काय होतं का? तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पाणी हे ऑब्झर्व करत असतं. कुठली गोष्ट जेव्हा तुम्ही ते पॉझिटिव्हली ते पाणी पिणार सकाळी, तर त्यानंतर ते पाण्यात स्वामींची शक्ती सांगणार, तुम्ही स्वामींचा मंत्र म्हणणार आहात आणि त्यात तुम्ही हळद टाकणार आहात. तर हळद टाकल्यानंतर, हळद म्हणजे काय असते तर हळद
अँटीबायोटिक असते आपल्याला माहिती, म्हणजे हळदीने पी हळद आणि हो गोळी आपण असं म्हणत असतो. तर हळदीने प्रत्येक गोष्ट साध्य होते, म्हणजे हळद ही बहुगुणी आहे, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक गोष्टी ती वापरली जाते. हळदीवर मी व्हिडिओसुद्धा केला आहे की हळदीचा आपण कशा कशा पद्धतीने वापर करू शकतो आपल्याला. तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्कीच तुम्ही बघा. तर हळद टाकली तर काय होतं की आपला गुरु मजबूत होतो, गुरुग्रह आपला मजबूत होतो, गुरुची सेवा आपल्याकडून राहून जाते कुठेतरी करायची. आणि गुरुचं पाठबळ नसेल, मला बऱ्याच ताईंचे कमेंट्स होते की ताई आमचा गुरुग्रह कमजोर झाला आहे, गुरुचं पाठबळ आम्हाला मिळत नाही, त्यामुळे आमच्या घरात खूप समस्या आहे, खूप प्रॉब्लेम सुरू आहे, पैसा आमच्या घरात आहे, पैशांची अडचणी आहे, खूप दुःख संकट, आमचे कामं होत नाही, मुलं चिडचिड करतात, घरात सततच्या कटकटी आहे, खूप निगेटिव्हिटी आहे, स्वतःमध्ये निगेटिव्ह वाटतं, खूप आजारपण आलेला आहे, कंटिन्यू आजारपण सुरू आहे, या गोष्टी होत आहे. मला कमेंट्स आल्या तर म्हणून म्हटलं, आणि त्यांना सेवा करा, त्या म्हणतात ताई सेवा करायला आम्हाला इतकं वेळ मिळत, काहीतरी उपाय सांग. तर हा उपाय मी तुम्हाला त्यासाठी सांगते. तर यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होणार आहे. हळद ही गुरुची कारक आहे, त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतं आणि पिवळा रंग आपल्या गुरुला प्रिय असतो. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही या पाण्यात हळद टाकून पिणार, आणि पाणी काय करतं, ऑब्झर्व करतं, म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही करतात पॉझिटिव्हली ती गोष्ट ते कॅप्चर करत असतं, आणि हे पाणी तुमच्या पूर्ण शरीरात जाणार आहे. तुमच्यामध्ये दिवसभर पॉझिटिव्हिटी तुम्ही करून बघा. मी दररोज हा उपाय करत असते, अगदी म्हणजे 1 मिनिट लागतो उपाय करायला, काही वेळ लागत नाही. तर तुमच्यामध्ये एक प्रकारची सकाळी तुम्ही हे पाणी पिणार, त्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकतात, म्हणजे वेळेचं काही बंधन नाही, म्हणजे किती वेळा चहा घ्यायचा लगेच पण तुम्ही घेऊ शकता. तर हा उपाय केल्यानंतर दिवसभर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहील. अजून एक तुमचा फायदा होणार आहे, तो म्हणजे की तुमच्या शरीरात जेव्हा हे हळदीचं पाणी जाणार आहे, तर त्यानंतर तुमचे जे काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होतील, किंवा काही तुमचे आजारपण असतील ते सुद्धा तुमचे दूर होणार आहे. म्हणजे असा हळदीचा हा एकदम म्हणजे पॉवरफुल उपाय आहे. बरेच तुमचे प्रॉब्लेम यामुळे दूर होणार आहे. आणि एक म्हणजे तुमचा गुरुग्रह तुम्ही 21 दिवसात अनुभव घ्या, मी गॅरंटी देते तुम्हाला, मी तुम्हाला गॅरंटी देते 21 दिवसात तुम्हाला अनुभव येणार, म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. 21 दिवसात तुमचे जे कामं रखडले आहेत ते मार्गी लागतील, तुमच्या घरातल्या कटकटी हळूहळू कमी होतील, तुमच्या पैशांच्या अडचणी हळूहळू दूर होतील. फक्त श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा, दुसरं काहीच नाही. विश्वास असेल तर ती गोष्ट होणारच आहे. तर नक्कीच तुम्ही 21 दिवस करून बघा, किंवा तुम्हाला आयुष्यभर करायचं तर आयुष्यभर सुद्धा करू शकता, काहीच तुम्हाला अडचणी राहणार नाही तुमच्या आयुष्यात. तर हा छोटासा उपाय सगळ्यांनी नक्की करा, आणि या उपायाने तुम्हाला काय फरक दिसतो, तुम्हाला काय फरक पडतो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब, आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला पण नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.